लेग साइड में जाने वाली गेंद और ये अंपायर का डिसीजन देखेंगे हम। नीलेश सालवी लेग 22, कई मर्तबा देखा है इन नीलेश सालवी को पेंडारकर के मैदान पर अंपायरिंग करते हुए। साथ ही में उनके साथ आए हुए बल्लेबाज जिन्होंने लेग अंपायर को तक चखा दिया है कि राइटी है या लेफ्टी है, मनोज खाड़े बाएं हाथ से फलंदाजी करते आज दाएं हाथ से कर रहे हैं। पहले ओवर की दूसरी गेंद भीम कालन और ये बहुत ही अच्छा हुक शॉट, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग के दिशा में। पहला चौका डीजे। आई माऊली गो कंचन गावाला पावली, आई माऊली गो कांबल पाड्याला पावली, आई माऊली गो कंचन। पिंट्या जोशी काय म्हणणं असेल या फटक्याबद्दल तुमचं? नक्कीच चांगला शॉट आहे, कारण फलंदाजी करताना त्यांनी बॅट आणि आता रिव्हर्सचा फटका अक्षरशः निलेश म्हात्रेची आठवण करून देतोय हा फलंदाज मनोज खाडे डीजे। धन्यवाद। पिंट्या जोशी बोलायचंय तर या शॉट बद्दल तर मी बोलणे तुम्ही बोललेत, पण पहिली गोष्ट अशी आहे की त्यांनी माझी बॅट नेले खेळायला, पण फलंदाजी निलेश मात्रे सारखी करतात ते खरंच चांगली फलंदाजी केली, 2 चेंडू 2 चौकार ठोकलेत त्यांनी। आणि हा मला तर वाटतं बॅक टू बॅक चौकारांची हॅट्रिक, सलग तिसरा चौकार मनोज खाडे डीजे। जसा निलेश म्हात्रे लेफ्टी रायटी खेळतो त्याच प्रकारे रायटी लेफ्टी आपल्याला इथे बघायला मिळत आहे। मनोज खाडे 300 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे विजय शेलार एच कडून मनोज खाडे याला। आणि पुन्हा एकदा आकुटोबाचा चेंडू डीप पॉइंट दिशेने चाललाय, महेंद्र म्हात्रे चेंडूच्या मागे धावत आहेत आणि मला वाटतं चेंडू पाहता पाहता स्टॉप केलेला आहे। सुंदर क्षेत्ररक्षण 2 धावा आणि 2 धावाने संघाची धाव संख्या होते 15। सॉरी श्याम पाटील होते तिकडे पॉइंटच्या दिशेने। मनोज खाडे 3000 रुपयाचे मानकरी झालेले आहेत, सॉरी 300 रुपयाचे। पुढील चेंडू भीम कालन खूपच महागडा असं षटक आणि चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने मारले आणि चेंडू मला वाटतं पाहता पाहता सीमारेषे पार चौकार डीजे। बेंड वाजती गो भक्त नाचती गो, बेंड वाजती गो भक्त नाचती गो, अशी मिरवती पालकी अशी। धन्यवाद डीजे। खरपूस समाचार घेतलेले आहे भीम कालन ज्यांनी स्वतःनी खेळपट्टी बनवली होती। तब्बल त्यांना 19 धावा कुठून काढल्यात ते खांबालपाडा सिनियर्सचे मनोज खाडे यांनी। तर नॉन स्ट्राईक एंडला मच्छिंद्र पाटील जो आता स्ट्राईक एंडला सामना करेल तो महेंद्र म्हात्रे यांचा, ज्यांवर खूप बक्षिसांचा वर्षाव झालेला आहे। मेडन षटकासाठी 8000 रुपये तब्बल विनोद काळन व केशव काळन यांच्याकडून, तर तसेच रवी गायकर साठी एक पारितोषिक आलेले आहे, षटक टाकल्यास 5000 रुपये। सकाळपाडा सिनियर्सचे गोलंदाज रवी गायकर, पुढील गोलंदाज आहे महेंद्र म्हात्रे आणि पुढील षटकाचे समालोचन करतील ते पिंट्या जोशी। समालोचन सुरू करू, पण त्यांचं क्षेत्ररक्षण अजून काय विखुरलं नाहीये। 3 षटरक्षक तुम्हाला बाहेर ठेवायचे आहेत सीमारेषेलगत, जरा वेळ कमी घ्यायचे। हॅट्रिक साठी 3000 रुपये रवी काळन यास कडून महेंद्र म्हात्रे यांना। तसेच स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूला आपण पाहू शकता सागर भोईर आक्रमक फलंदाज करताना दिसणारे आपल्याला। स्ट्राईक एंडला मच्छिंद्र पाटील। प्रत्येक षटकाराला 1000 रुपये मच्छिंद्र पाटील अमित गुजरे यांच्याकडनं। दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू महेंद्र टू अमित मच्छिंद्र। कट करायचा प्रयत्न केला परंतु चेंडूच्या लाईन मध्ये आल्याने मच्छिंद्र आणि पूर्णपणे बीट झाले। निर्धाव चेंडू, खूपच सुंदर गोलंदाजी महेंद्र म्हात्रे। दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू महेंद्र टू मच्छिंद्र। ओ व्हॉट अ शॉट,
डीप कवर के दिशे में मारा है और ये प्रसाद परब ने की हुई मिस फील्डिंग कई मर्तबा मैंने देखा है सकालपाड़ा के ग्राउंड पे प्रसाद परब सर को मिस फील्डिंग करते हुए. पण जितू शेलार तुम्ही बरोबर बोलता पण त्यांचा दोष नाही कारण त्यांना सध्या बॉल नाही माईक हातात पकडायची सवय त्याच्यामुळे त्यांना काहीच बोलू शकत नाही. अगदी बरोबर बोलतोय पिंट्या जोशी परंतु जो खेळतो त्यालाच कळतो हे त्यांना आता कळालं असेल. पुढील चेंडू पाहूया. फुल टॉस चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण तिथे शॉर्ट मिड ऑफ दिशेने गणेश पाटील. प्रेक्षक अति उत्साहित झालेले आहे सामन्यासाठी. प्रत्येक खेळाडूचे 2 ते 3 फॅन आहेत म्हणून विविध आवाज आल्यास सहकार्य करा. 3 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या 22 आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला मनोज खाडे जो वैयक्तिक 5 चेंडू आणि 18 धावांवर खेळत आहे. बक्षिसांचा वर्षाव. अजून एक खुशखबर आलेली आहे. जर रवी गायकर यांनी जर षटक हाताळला आणि ते जर त्या षटकात 3 विकेट काढल्या सलग तर माननीय नगरसेवक विनोद जयराम काळन यांच्याकडून पंच लेग बाईस असेल तर खून करायचे. 10,000 लेग बाईस आहे खून करायचे. पुढील चेंडू महेंद्र म्हात्रे. बक्षिसांचा वर्षाव होता इथे. तसेच त्र्यंबक काळन यांच्याकडून पण 1000 रुपये महेंद्र म्हात्रे यासाठी. स्ट्रायकिंगला मच्छिंद्र अटॅकिंग. ओ खूपच सुंदर डिलिव्हरी ब्लॉक होल पद्धतीचा. मच्छिंद्रला पूर्णपणे बीट केला आणि निर्धाव चेंडू. खूपच समर्थक आलेले आहेत दोन्ही संघाचे. पाहूया कोणता संघ विजयी होतो. बक्षिसांचा वर्षाव होते. पाहूया षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू आणि इथे उंचावून मारायचा प्रयत्न. बॅटची टॉपेज घेतलेली आहे आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. एक धाव पूर्ण. एकच धावावर समाधान होते. आणि खुश खबर जर विजय म्हात्रे यांनी गोलंदाजी करून हॅट्रिक घेतली तर सुनील म्हात्रे यांच्याकडून 10,000. सुनील भोईर यांच्याकडून 10,000 रुपयाचा पारितोषिक. काय बात आहे. पहिल्यांदा असा सामना बघतोय. सकाळपाडा सिनियरच्या कर्णधारांवर एवढे पैसे लागत आहेत विजय म्हात्रे. पण काही असो जितू शेलार एवढे सामने आम्ही बघितले पण म्हणजे प्रेक्षणीय सामने खूप बघितले पण असे बक्षिसांचा वर्षाव करणारा सामना प्रथमच बघतोय आम्ही. कारण प्रत्येक खेळाडूला 1,000-2,000 येते डायरेक्ट 10,000 लागतात. तसेच विनोद काळन यांनी व्यासपीठावर येऊन बसायचे. पाच क्षेत्ररक्षक आपण बाहेर ठेवू शकतो आणि जरा काही करायचे. सकाळपाडा सिनियर्स तुम्हाला टायमिंग दिलेला आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. माझे साथी समाजलोचक जितू शेलार तसेच आता आमचे ज्येष्ठ समालोचक बाळू म्हात्रे यांनी मला आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत रवी गायकर. रवी गायकर ओले लवली बेटा. कोणीतरी 5,000 लावले होते. रवी गायकर गोलंदाजीला आल्यास जमा करायचे. रवी गायकर असले तर ठेव नकले तर देऊ. 2 विकेट घेतल्यास 5,000. बघा विजय स्टार संघाचे पॅकर्स अंडरआर्मचे रवी गायकर. स्ट्राइक एंडला मच्छिंद्र. आज देखे जरा किसमें कितना है दम. कई मर्तबा देखा है पहली गेंद. ओ व्हाट अ शॉट. पूरी तरह से बीट हो रहे मच्छिंद्र और यहाँ पे रनआउट होते होते बच गए. क्या कहना होगा पिंटे जोशी आपको मच्छिंद्र के बैटिंग के बारे में. मच्छिंद्र के बैटिंग के बारे में मेरे को ऐसा लग रहा है कि वो लोग रन स्कोर नहीं बढ़ा रहे तो फॉलन बचा रहे. नक्कीच खूपच अजून धडाडीचे एक फलंदाज डगआउट मध्ये बसलेले आहेत. तर मच्छिंद्र यांनी थोडा विचार करून खेळावा. 2 विकेटला 2,000 रवी गायकरला विनोद काळन यांच्याकडनं. पाहूया. ओ स्टेप आउट केलाय ब्रँडम मॅकलम स्टाईल. चेंडू डीप लॉंग ऑफ ला. गणेश पाटील काही चूक करणार नाहीये. एकच धावावर समाधान आहे तो मच्छिंद्र पाटील आणि संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 25. 12व्या क्षेत्ररक्षकांनी क्षेत्ररक्षण लावू नये. तसेच सर्व कॉमेंटेटरांना थोडीशी भीती वाटली असेल. पिंट्या जोशी आणि जितू शेलार कॉमेंट्रीला आलेले आहेत. विचारमय झाले असतील थोडेसे ते. नाही आता पुढच्या वर्षी तेच काम राहिले. रवी गायकर टू मनोज खाडे. द डेंजरस, द अटॅकिंग, द डायनॅमिक. पाहूया. ओ व्हाट अ शॉट. चेंडू डीप लॉंग आणि ते प्रसाद परब आणि जेल सोडलेली आहे. आणि पाहता पाहता इथे मला वाटतं 2 धावा. प्रसाद परब सरांकडून झेल सुटते.
मनोज खाडे यांना जीवदान खूपच महागडे ठरू शकतो. हेलो प्रसाद सर, क्रिकेट में कहावत है कि पकड़ो कैचेस और जीतो मैचेस. आप तो इन पर जीव दया कर रहे हो, यानी कि जान बख्श रहे हो इनकी. क्या पैसे लगे हुए उन पर? पुढील की चेंडू ओ रिवर्स मारायचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या लाईन मध्ये नीट आले नाही आणि लेग बाय स्वरूपात मला वाटतं एक धाव होत आहे. बरोबर आहे, कारण तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंग वरच पैसे लावलेले आहेत, तर जसं क्षेत्ररक्षकावर पण लावा. बघा तुम्हाला कसे पहा इथे कॅच पकडताना दिसते. प्रसाद सरांना सुद्धा पारितोषिक लागले आहे. झेल पकडल्यास 500 रुपये लावले. विजय शेलार यांच्याकडनं बक्षिसांची खैरात. रवी गायकर आतापर्यंत तरी खूप सुंदर ओव्हर टाकत आहेत आणि ते चेंडू मारायचा प्रयत्न करत आहे मच्छिंद्र. थोडीशी ताकद कमी आहे मला वाटतं. गॅप मध्ये चेंडू आणि ते सुंदर क्षेत्र भीमकालन, परंतु चौकार रोखू शकले नाही. डीजे पालकी आई माऊली गो कांचन गावाला पावली. आई माऊली गो कांबळ भाड्याला पावली. मच्छिंद्र पाटीलने आता आपलं आक्रमक रूप धारण केलेलं आहे. कहते ना फील्डर कोई काम का ना काज का, दुश्मन अनाज का. काय बोलतायत? चेंडू शेवटचा शिल्लक आहे. पाहूया किती धावा काढतोय तो मच्छिंद्र. ओ लेगच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू आणि पंच सेवाग वाईट शाहरुख खान स्टाईल मध्ये डिसिजन देत आहेत. तसेच तेवढेच गुणवंत पंच दुसरे लेग साइडला योगेंद्र शेलार. योगी धाव संख्या झालेली आहे 33 आणि शेवटचा चेंडू रवी गायकर. पाहूया मच्छिंद्र पाटील कशा प्रकारे सामना करेल. ओ व्हॉट अ शॉट. चेंडू डीप लॉंग ऑफ दिशेने. भीम कालन चेंडूच्या लाईने देत नाही. सॉरी गणेश पाटील आणि चौकार. फलंदाजी करणारे संघाचा एक खेळाडू जाऊ शकतो कानमंत्र द्यायसाठी. तब्बल 12 धावा दिले रवी गायकर यांनी. मला वाटतं खेळाडूंना जितू शेलार, मला असं वाटतं की खेळाडूंना पाणी नका, जरा रेड बुल किंवा असं एनर्जी ड्रिंक द्या. वय कसं त्यांच्या अंगात एनर्जी येते, बॉल पर्यंत पोहोचतील. 2 बॉटल्स बॅटिंग डगआउट मध्ये पण न्यायचे. विनंती करतो व्हॉलेंटियर्सला. आतापर्यंत सुरुवात खांबालपाडा सिनियर्सची खूपच अप्रतिम झालेली आहे. 3 षटकामध्ये 0 गडी बाद 37 अशी नाबाद पार्टनरशिप. तर वैयक्तिक बघूया आपण. मनोज खाडे खेळतोय 20 धावसंख्येवर तर आणि 13 धावांवर खेळते मच्छिंद्र पाटील. तर आपण खांबालपाडा सिनियर्सचे 12वे खेळाडू बघू शकता. यशवंत काका शेलार, डीजे ओम साईचे प्रोप्रायटर, त्यांचे सुपुत्र सुजित शेलार कुठेतरी आपल्याला खेळताना दिसणार आहेत. अप्रतिम असे गोलंदाज. तर लहान मुलांनी बाहेर निघायचंय. तसेच 12वे खेळाडू सकाळपाडा सिनियर्सचे प्रल्हाद कालन, ज्यांनी प्रेक्षकांसाठी षटकाराच्या बाहेर 500 रुपये जेल पकडल्यास आयवा केससाठी लावलेले आहेत. पाहूया 4था षटक घेऊन कोण येत आहे. मला वाटतं विजय म्हात्रे कर्णधार स्वतः येत आहेत, ज्यांच्यावर खूप बक्षिसांचा वर्षाव आहे. सागर भोईरे फलंदाजीसाठी खेळत आहेत, याची नोंद घ्यायची आहे. आणि विजय म्हात्रे गोलंदाजीसाठी तैनात आहेत. पाहूया जोरदार टाळ्या उद्या संघाचे संघनायक सकाळपाडा सिनियर्स डोंबिवली ठाकूरवाडीतले आपले लाडके विजय दादा म्हात्रे. 2 गडी बाद केल्यास 1000 रुपये प्रल्हाद काळन यांच्याकडनं. तसेच मनोज खाडे यांनी 3 षटकार मारले तर माझ्याकडनं 2000. प्रसाद सरांसाठी सुद्धा जेल पकडले स्पर्धेत 500 रुपये आहेत. प्रसाद सर चला 4थ्या षटकातील पहिला चेंडू विजय म्हात्रे टू मनोज खाडे. विजय म्हात्रे प्राधान्य घेतलं आणि व्हॉट अ शॉट. डीप पॉइंट दिशेने प्रसाद सर धावत आहेत और ये चौका. कैल्या देवाच्या उद्या देवाच्या कैल्या देवाच्या उद्या देवाच्या भक्त जमतन गो मंदिरी. हॅलो विजय म्हात्रे यांना पुन्हा एकदा सुवर्ण संधी. जर या षटकामध्ये त्याने हॅट्रिक संपादन केली तर बबन चौधरी यांच्याकडनं 5000 पारितोषिक. क्या बात आहे, क्या बात आहे. विजय म्हात्रे शेंगावाले यांचं सुद्धा या स्पर्धेत. ओ व्हाट अ शॉट. पुन्हा एकदा रिवर्स शॉट. प्रसाद सर के पीछे लगी हुई गेंद देखते हैं. और ये बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. मनोज खाडे 2 रन. संघाची धाव संख्या झाली
सांगायला एक बॉल पकडलेला 43 प्रसाद धावा. पवारांनी. 43 धावा झालेले आहेत. वॉट अ पार्टनरशिप. मनोज खाडे, मच्छिंद्र पाटील अग्रेसिव्ह नेत्रदीपक आणि काय चेंडू टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी विजय म्हात्रे यांची. अनुभवाची पूर्णपणे टॉस केला चेंडू आणि बीट केला मनोज खाडे याला. पिंट्या जोशी बोलायचं जरा. आता सुरू असलेला सामना सकलपाडा वर्सेस कांबालपाडा आणि विजय मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात पण क्षेत्ररक्षण काय त्यांना साथ देत नाही. कारण प्रसाद परब यांच्या हातात चेंडू हा शनी सारखा लागलाय. काल शनी अमावस्या होती पण आज प्रसाद परब यांच्या हातात मध्ये बॉल मिळत पिंट्या नाही. धन्यवाद. हा चेंडू डॉट काढला तर प्रल्हाद कालने याच्याकडनं 500 रुपये. ओव्हर टू पिंट्या. ओके काय यार बक्षीस आता कमी होत चाललंय. मध्ये शून्य वाढत होते, शून्य कमी झाले. 5,000वरून 500 वर आलेले आहेत. खूपच सुंदर षटक हाकलतायत विजय म्हात्रे. 5 चेंडूत फक्त 7 धावा दिले आणि रोख लावले. हा टार्गेटवर फक्त 44 धावा. पाहूया शेवटचा चेंडू या षटकातील. स्ट्राईक एंडला मच्छिंद्र. Oh, what a shot! Down the track and 4 runs. DJ. उमऱ्या मेंढ्याचा मान योगीला आमचे मसोबा ये देवाला. नगरसेवक शिवाजी शेलारनी, नगरसेवक शिवाजी दादानी पालखी घेतले खांद्यावरी, पालखी घेतले खांद्यावरी. आई माऊली गो कांचन गावाला पावली. आई माऊली गो कांबल पाड्याला पावली. दिनेश सोरकडे यांचं आगमन झालेलं आहे. ओम साई रिवॉर्ड्स अँड अवॉर्ड दिनेश सोरकडे दावडी गावचे आमचे लाडके मित्र. असं नसतं व्हायचंय. क्या बात है. 48 रन्स की पार्टनरशिप की. जरा जोरदार टाळ्या होत्या या पार्टनरशिप साठी. 48 रन्स. कांबालपाडा सिनियर्स शेवटचं षटक घेऊन येत आहेत. गणेश पाटील क्या बात आहे. खांबालपाड्याचेच आहेत परंतु सकाळपाड्याचे मुख्य गोलंदाज. हॅट्रिकला 1000 रुपये प्रल्हाद काळन यांच्याकडनं. क्षेत्ररक्षणात फेरबदल करत आहेत. खूपच सुंदर पार्टनरशिप आपण बघत आहे इकडे. 27 धावांवर वैयक्तिक खेळत आहे तो मनोज खाडे. अप्रतिम फलंदाजी आणि मच्छिंद्र पाटील नॉन स्ट्राईक एंडला 17 धावांवर खेळत आहे. पाहूया गणेश पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करतो. क्षेत्ररक्षणात फेरबदल वारंवार कारण तू रायटी लेफ्टी अशी फलंदाजी करून मनोज खाडे यांनी पूर्णपणे चकवलेला आहे सकाळपाडा सिनियर्स फलंदाच्या गोलंदाजांना. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू गणेश पाटील तू मनोज खाडे. फुलटॉस चेंडू रिव्हर्सचा प्राधान्य आणि सुंदर क्षेत्ररक्षण रवी गायकर. 2 धावा रोखू शकत नाही. पाहूया बॅकअपला सागर भोईर. 2 धावांनी संघाची धावसंख्या 50. जरा जोरदार टाळ्या होत्या. 50 धावांची नाबाद पार्टनरशिप. यशवंत शेलार काका यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. आपल्या संघाने खूपच सुंदर परफॉर्मन्स केलेला आहे. पुढील चेंडू गणेश पाटील. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स डीप कर दिशा आणि रवी गायकरची सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे. 2 धावा परंतु काही रोखू शकत नाही. अक्षरशः थकलेले आहेत फलंदाज तरी सुद्धा खेळत आहेत अजूनही क्रीजवर. 52 धावांची भागीदारी. अजूनही शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. प्रेक्षकांना षटकारांची अजूनही वाट बघावी लागत आहे कांबालपाडा सिनियर्सच्या फलंदाजांकडून. यष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंच सेवाग यांनी वाईट. ओहो शाहरुख खान स्टाईल मध्ये पुन्हा एकदा. अवंतर धावाने संघाची धाव संख्या होते 53. कुठेतरी गणेश पाटील यांना टेन्शन आलेलं आहे. मनोज खाडे यांच्या बॅटिंगला घाबरून वाईट टाकत आहेत. पाहूया. ओ व्हॉट अ शॉट. आणि मला वाटतं पहिला षटकार कांबालपाडा सिनियर्सचा. भक्त जमतन गो मंदिरी. आई माऊली गो कांचन गावाला पावली. पिंट्या जोशी काय म्हणणार या षटकाराबद्दल. मला पहिलेच बोलला ना आणि फलंदाजी निलेश मात्रे. निलेश मात्रे आणि पिंट्या जोशी याचा कॉम्बिनेशन बोलला तर मनोज परब खाडे यांना जागा बढती मिळालेली आहे. त्यांना आतमध्ये घेण्यात आलेला आहे. ओ व्हॉट अ शॉट. रिव्हर्स शॉट आणि चेंडू जातोय टीमच्या डोक्यावरून चौकार. मनोज खाडे. Max.
विजय धन्यवाद. रवी गायकर जरा प्रोफेशनल खेळाडू वाटतात कारण फुल इनर बिनर बूट शूज मध्ये एकदम खरंच एक मुंबईचे खेळाडू दिसतात हे. तर हात दाखव. एक अनाउन्समेंट करायचे पिंट्याशी. वैयक्तिक 16 चेंडूत 41 धावांवर खेळते मनोज खाडे. जरा जोरदार टाळ्या. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक पाहूया. अर्धा षटक टोकतोय का? अर्धा षटक टोकल्यास 2000 रुपये. पण एक बोलतो जितू शेलार. 1 मिनिट हा बॉल होऊन द्या मी बोलतो. ओ व्हॉट अ शॉट. ओ षटकार. दुसरा षटकार. पूर्णपणे हावी झालेले आहेत मनोज खाडे सकाळपाडा सिनियरच्या संघावर. धन्यवाद डीजे. पण जितू शेलार तुम्ही बरोबर बोलतात की 17 चेंडूत त्यांनी 47 धावांची खेळी केली आहे. ते कळतं आम्हाला. पिंट्या जोशी बॅट, पिंट्या जोशीची स्टाईल, निलेश म्हात्रेची. नाही तसं काय नाही. फक्त माझं एकच म्हणणं आहे 50 नका ढकू कारण 2 खेळाडूने 50 ठोकल्याने संघाच्या बाहेर गेलेले त्याच्यामुळे 50 नका ढकू. शेवटचा चेंडू पाहूया. मनोज खाडे 47 धावांवर. जोरदार टाळ्या होत्या. व्हॉट अ शॉट. आणि मला वाटतं रवी गायकरनी चौका अडवलेला आहे आणि 2 धावा पूर्ण करत आहेत आणि 49 धावांवर वैयक्तिक नाबाद राहिलेला मनोज खाडे. नाबाद पार्टनरशिप. मग हा सामना जिंकू शकतात 65 धावांची. 50 पारलेले हारलेले. मनोज खाडे यांच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक अजून आलेला आहे. तर एकूण 1300 रुपयाचा पारितोषिक मनोज खाडेसाठी इथे जमा आहे. अमित गुजरे यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक. खूपच उत्कृष्ट फलंदाजी. धन्यवाद अमित गुजरे. नक्कीच मनोज खाडे यांचा प्रोत्साहन इथे वाढलेला आहे. 2 मिनिटात या 2 मिनिटात नाही तर जप्त होतील कमिटी. 2 मिनिटात धावत आहे इथे. सामना संपल्यावर यायचे मनोज खाडे. नो प्रॉब्लेम. पिंट्या जोशी जरा बोलायचं या सामन्याबद्दल. तुम्हाला आता सांगितलं 50 नाही झाले त्याच्यामुळे सामना हा हे जिंकू शकतात कारण 2-50 झालेले आहेत. एक आपले प्रशांत म्हात्रे आणि पिंट्या जोशी आणि ते दोन्ही संघ हारलेले आहेत. त्याच्यामुळे हा सामना त्यांना जिंकायचा. त्यामुळे त्यांचे 49 धावा झाल्यात तर ते जिंकतील. आणखी एक सांगतो पिंट्या जोशी. सकाळ पाड्याचा नियम असा आहे की जो गोलंदाज मागून गोलंदाजी घेतो त्या गोलंदाजाला कमीत कमी 20 धावा पडतात आणि तसेच गणेश पाटीलला एकूण 23 धावा ठोकलेले आहेत मनोज खाडे यांनी. ते शेवटी बरोबर आहे ना. तुम्ही पूजेला आले तर तुम्हाला महाप्रसाद घेऊनच जायचं पाणी घेऊन जायचे जरा मैदानात 2 बॉटल्स आणि एक बॅटिंग पॅव्हिलियन मध्ये. 71. व्हॉट अ टार्गेट. एकदा डीजे हो जाऊ द्या. आज देखे जरा किसमें कितना है दम. Max.
प्रसाद परब सांगताना की हम भी किसी से कम नाही, 72 धावांचा टार्गेट. याच दरम्यान अमित भास्कर मात्रे आमचे मान्यवर यांचं इथे आगमन झालेले आहे. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सकाळपाडा क्रिकेट क्लब तर्फे त्यांच्या माहितीसाठी सामना चालू असलेला प्रेक्षणीय सामना खांबाळपाडा सिनियर्स वर्सेस सकाळपाडा सिनियर्स आणि अप्रतिम चेंडू राजेश दादा चौधरी यांचा. चेंडू चौकार मारल्यानंतर लेंथ बदली केली, लाईन बदली केली आणि थोडासा स्पीड कमी केला आणि अप्रतिम गोलंदाजी. 5 धावा, 3 चौकारांसाठी 1000 रुपये बक्षीस येते प्रल्हाद काळे यांच्याकडनं. ओ व्हॉट अ बॉल, डिंग डॉंग, वॉर्निंग बेल. पूर्णपणे अटॅकिंग मोड मध्ये आहे राजेश दादा चौधरी आणि पूर्णपणे दाबून ठेवलेले ते प्रसाद परब सरांना. कोणत्याही प्रकारचा रूम देत नाहीये. एक चौकार मारल्यानंतर लगातार 2 बॉल डॉट काढले. षटकातील 5वा चेंडू. ओ व्हॉट अ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. वारंवार एकाच दिशेने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत. माझं म्हणणं आहे पिंट्या जोशी काही गरज होती का या साईडला वारंवार ट्राय करायची? ऑफ साईडला सुद्धा इतका सुंदर फटका मारला होता. शेवटचा चेंडू पाहूया. फक्त 5 धावा. संघाला चौकार षटकारांची गरज. ओ व्हॉट अ शॉट, इनसाइड आउट. आणि तिथे मनोज खाडे, आज त्यांचा दिवस खूप चांगला आहे. फक्त 2 धावांवर रोखणार नाही तर इतर वेळेस सर्कलच्या बाहेर नसतात ते. आणि अशा तऱ्हेने पहिला षटक संपलेले आणि सकाळपाडा सिनियर संघाची धावसंख्या 7 असतात ना. सर्कलच्या बाहेर असतात. जेव्हा तुमचा सामना असतो तेव्हा ते सर्कलच्या बाहेर असतात, ते आत असतात. ओके पिंट्या जोशी. पाहूया, खूपच सुंदर षटक हाताळलंय तो राजेश दादा चौधरी यांनी. फक्त 7 धावांवर अवघ्या रोखलेले आहे दोन्ही फलंदाजांना. दुसऱ्याच चेंडूवर चौकार खाऊन सुद्धा. पाहूया जरा चित्रक्षण वारंवार एकत्र यायचं नाही. दुसरं षटक घेऊन कोण येते बघायचंय. चला, आम्हाला अजूनही सामने खेळवायचे आहेत. क्षेत्ररक्षण लवकर आलो. आयोजकांकडून सूचना येते आम्हाला. आणि कुठेतरी आपल्याला विकेट पडायची वाट बघत आहेत सागर भोईर आणि पूर्णपणे तलवार हातात घेऊन वाट बघत आहेत की कधी विकेट पडतो आणि कधी येऊन झोड घेतो. जय श्रीराम. तसे श्याम पाटील सुद्धा वेटिंगला आहेत. नाव घेतल्या घेतल्या दोघं खाली उतरून तैनात आहेत. मग एक काम करताना सण टॉस सोडून घे दोघांमध्ये, मग तो जाय ना. चला दुसरा षटक घेऊन येतात गणेश शेलार. क्या बात आहे. खांबाळपाडा संघाचे अनुभवी ज्येष्ठ सिनियर क्रिकेटर पण जने मामा का ना बॉल हातात घेते. येणार आहेत, नक्कीच येणार हात आहेत. फिरवतोय जने मामा, हात फिरवतोय. नक्कीच ओके, पुढची ओव्हर टाकणार आहेत ओके. मला वाटतं. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू गणेश शेलार टू संजय पाटील. 3 बाउंड्रीसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे तो संजय पाटील साठी प्रल्हाद काळे यांच्याकडनं. 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर तैनात आहेत. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, तसेच डीप मिड विकेट. पाहूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू गणेश शेलार खूप वर्षानंतर राईट आर्म राऊंड विकेट. ओ भीमर चेंडू. पंचांचा नोचा इशारा आणि नक्कीच फ्री हिट असणार आहे. पहिला गोळाफेक चेंडू चालू आहे का? गोळा फेक. नक्कीच पहिला चेंडू देवाला असतो, दुसरा चेंडू भूताला आणि तिसरा चेंडू माणसाला. मिनी ओव्हर झाली, 3च बॉल टाकायला सांग. तर गणेश शेलार पाहूया. फ्री हिट आहे, जेल आउट दिला जाणार नाही, बोल्ड दिला जाणार नाही. फुलटॉस चेंडू, सुंदर शॉट डीप लॉंगॉनच्या दिशेने. मनोज खाडे कोणतीच चूक करणार नाही, आजचा दिवस त्याचाच आहे. सुंदर फेकी, अप्रतिम फेकी. एकच धावावर समाधान मागायला लागतो तो सकाळपाडा सिनियर संघाला. आणि Out! बाद. Out, ओ माय गॉड. आई माऊली धन्यवाद कॉमेंटेटर्सला बोलून देते जरा. आणि कुठेतरी उतरताना दिसत आहेत आपल्याला, जिनको कई मर्तबा देखा है पनवेल के ग्राउंड पे बॉलिंग करते हुए, पर आज बल्लेबाजी के लिए आ रहे हैं सागर भोईर. घातक, अग्निपथ, अटॅकिंग असे फलंदाज सागर भोईर. जय श्रीराम. पंच एक धाव पूर्ण झालेला आहे का? पंच एक धाव पूर्ण झालेला आहे का? ओके ओके, थँक्यू. एक धाव आहे. गणेश शेलार यांनी सुंदर वापसी केलेली आहे. तर स्ट्राईक एंडला आता मात्र प्रसाद सर आणि राईट आर्म मध्ये विकेट येत आहे गणेश शेलार. थोडी क्षेत्रक्षणात फेरबदल. ओ व्हॉट डिलिव्हरी, आउटसाइड ऑफ स्टंप, खूपच सुंदर. नेत्रदीपक, खूपच सुंदर गोलंदाजी.
तसेच आपण शॉर्ट गली दिशेत बघू शकतो प्रकाश चव्हाण, हे पण खूपच सुंदर क्षेत्ररक्षक खांबालपाडा संघाचे. कोणत्याही प्रकारचा थर्ड अंपर इकडे येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आणि जरा वेळ कमी घ्यायचे प्रसाद सर. प्रकाश चव्हाणसाठी पारितोषिक आले. गोलंदाजी टाकल्यास 2000 रुपये, फक्त गोलंदाजीच आल्यास. आणि तसेच झेल पकडल्यास विजय शेलार यांच्याकडनं 500 रुपये. एटीएम ने पूर्ण बँकच इकडे ओपन केलेली आहे. बक्षिसांची खैरात या दोन संघांवर. प्रसाद सर पाहूया वापसी करतात का गणेश शेलार. राईट मोर द विकेट. उंचावून मारला. पाहूया जेल होण्याची शक्यता. चूक करणार नाही. क्षेत्ररक्षक आहे सुनील पा. लाडाने त्यांना पा बोलतात. अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण. सकाळपडाचेच मेंबर आहेत. आपल्याच मेंबरची कॅच घेतलेली आहे खांबालपाडा मधून खेळताना. आणि पुढील फलंदाज ड्रीम मेकर्स अकॅडमीचे श्याम पाटील आणि सागर भोईरी पार्टनरशिप. पाहूया षटकार चौकारांची गरज आहे आपल्या संघाला विजयी करासाठी. तीन चेंडू झालेले आहेत. गणेश शेलार यांनी पहिला 9 चेंडू टाकल्यानंतर वारंवार 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. खूपच सुंदर वापसी केलेली आहे आपल्या गोलंदाजीने. कुठेतरी जुना गणेश शेलार पुन्हा एकदा दाखवत आहे. 3 षटकारांसाठी 1000 रुपये सागर भोईर यांच्यासाठी प्रल्हाद काळन यांच्याकडनं. आज खास फलंदाजीसाठी त्यांची निवड झालेली आहे या संघामध्ये. विजय शेलार यांच्याकडनं 2000 सागर भोईरसाठी 3 षटकाराला. पंचांनी बेल्स काढली तरी हरकत नाहीये. पैसे जमा केल्यास बक्षीस लावली जाणार नाही. चला पुढील चेंडू गणेश शेलार. उलटा चेंडू. ओ आणि बाद. व्हॉट अ कॅच जान्या मामा. क्या बात आहे. पूर्णपणे उत्साही. डीजे गाणं बजना मागताय. क्या बात आहे. खराच एकदम प्रेक्षणीय सामना झाला. जसा एन्जॉय करतात ते खांबालपाडा सिनियरचे खेळाडू. खरंच असं वाटतं एकदम प्रेक्षणीय सामना चालू आहे. कारण आपण एवढे प्रेक्षणीय सामने बघितले, त्याच्यात नगरसेवक बघितले किंवा 40+ खेळाडू बघितले, पण हा जो सामना आहे खरंच यादगार सामना आहे. पिंट्या जोशी एक सांगू इच्छितो. पुढील फलंदाज जो येत आहे महेंद्र म्हात्रे, त्याच्यावर तब्बल 25,000चं पारितोषिक लागलेले आतापर्यंत. परंतु फलंदाजीसाठी अजून काही लागलेले नाही. मला वाटतं रवी गायकर असताना सुद्धा महेंद्र म्हात्रे यांची प्रमोशन झालेले. पाहूया निर्णय योग्य ठरतो का. आणि ऑन अ हॅट्रिक गणेश शेलार. नाही ते बरोबर बोलतो तू. कारण हिरोची एंट्री लेट होते ना. शेवट 2 चेंडू शिल्लक आहेत आणि हॅट्रिक चेंडू. जोरदार टाळ्या होत्या गणेश शेलार. आणि ते जेलची टाळ आणि पंचांचा इशारा. आउट. हॅट्रिक. हॅट्रिक. डीजे वाजला पाहिजे. नक्कीच धन्यवाद. एक चेंडू शिल्लक आहे. एक नंबर ठसन मॅच. आणि नक्कीच गणेश शेलारसाठी बक्षीस येणार आहे. आम्ही वाट बघत आहोत. हॅट्रिक संपादन केलेले आहे. कोळे गीत लावा. कोळे गीत लावायचे. कोळे गीत. 2000 रुपयाचं पारितोषिक. जोरदार टाळ्या होत्या गणेश शेलार यांच्यासाठी हॅट्रिक संपादन केल्याबद्दल. षटकातील शेवटचा चेंडू आणि सुजित अप्रतिम झेल. सुजित शेलार 9 धावा झालेले आहेत. आणि आता आलेले आहेत रवी गायकर, ज्यांना 25 धावांसाठी 5000चा पारितोषिक आहे. प्रोफेशनल खेळाडू आहेत. परंतु तो पारितोषिक फक्त संघ जिंकला तरच मिळणार याची नोंद घ्या, नाहीतर फिक्सिंग पण होऊ शकते. नाही संघ पहिले जिंकणार. मी तुम्हाला सांगितलं ना 49 धावा झाल्या संघ जिंकणार आहे. शेवटचा चेंडू पाहूया. फोर्ट्रिक घेता गणेश. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. अप्रतिम. पूर्णपणे कन्फ्यूज केलं रवी याला आणि अप्रतिम षटक हाताळलं. फक्त 2 धावा दिले आणि 3 गडी बाद केले गणेश यांनी. जोरदार टाळ्या गणेशसाठी. पारितोषिक नाही लावला का. 2000 नक्कीच मिळालेले गणेश शेलार यांना. अक्षय शेलार याच्याकडनं एका षटकात डबल 4 गडी बाद केलेले आहेत आणि फक्त 2 धावा. आणि नक्कीच जन्या मामा आपल्याला गोलंदाजी करताना दिसणार आहेत. जन्यामा ये 2च ओव्हर राहिले आहेत. 5 षटकांचा सामना आहे पिंट्या. नक्कीच 3 षटक बाकी आहेत
आणि वॉर्मअप करता करता जनार्दन साळुंखे आले आहेत. पाहूया जरा खेळाडूंनी एकत्र यायचं नाही वारंवार, वेळ कमी, आपल्याला अजून मेगा फायनल खेळवायचं आहे. नितीन काळन आणि बालू पाटील यांना कम्प्लिटली घाम फुटलेला आहे. दोन अप्रतिम असे समालोचक इकडे बसलेले आहेत. काय म्हणले नितीन आता जितू पिंट्या. तसेच नितेश शेलार उर्फ बल्ला यांच्याकडनं 3,000 रुपये जन्या मामा यांच्यासाठी हॅट्रिक साठी. स्ट्राईक एंडला श्याम पाटील, ड्रीम मेकर्स अकॅडमी, द डेंजरस. चला वेळ कमी घ्यायचा. सुजित शेलार 3 चौकारस 1,000 रुपये श्याम पाटील यांच्यासाठी. प्रल्हाद 4 वाजले यांच्याकडनं. चहा प्यायचे. आलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच खेळाडूंचे व क्रिकेट रसिकांचे सकाळपाडा क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत. चला तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू जनार्दन साळुंखे. 7-4. 10,000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे जनामा यांना. रोशन साळुंखे यांच्याकडनं मेडन षटक टाकल्यास बक्षिसांचा पाऊस, वादळ, तुफान. क्षेत्रक्षणात खूप वेळ घेते सुजित शेलार. खूप मेहनत करतात ते, खूप. नक्कीच फर्स्ट आणि सेकंड ट्रॉफी खूपच अप्रतिम आहे. चला पाहूया जनामा राईट अमोर द विकेट. स्ट्राईक केला श्याम पाटील. जनामाची ओळख मी थोडा एक चेंडू होऊन द्या, मग तुम्हाला करून देतो. फ्लाईट केला चेंडू, पूर्णपणे बीट केलाय आणि मेन पंचाने नो चेंडू दिलेला आहे. मला वाटतं ओव्हर द वेस्ट फ्री हिट असणार आहे. जन्या मामा यांनी 1986 साली जेव्हा निर्जय वर्ल्ड कप झाला, तो वर्ल्ड कप मला वाटतं कांबालपाडा संघाने उचललेला जन्या मामा यांच्या कॅप्टनशिपवर. प्रथम जसा उचलला होता. कपिल देवने उचललेला आपला इंडियाचा 1983. फ्री हिट असणार आहे. स्ट्राईक केला रवी गायकर. ओ स्टेप आउट करून ब्रेंडम मॅकलम स्टाईल डीप कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेषे पार. चौकार. प्रसाद परब सर कॉमेंट्री प्लेअर डगआउट मध्ये बसायचंय. मी आधीच सांगितलं ना, रवी मात्र प्रोफेशनल खेळाडू आहे. प्रोफेशनल रवी गायकर. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. धन्यवाद डीजे. 12वे खेळाडू डीजे ऑपरेटिंग करत आहेत. संघ त्यांना माहिती आहे खात्री विजय होणार आहे, म्हणून आपल्या संघासाठी खूपच सुमधुर संगीत. पाहूया जनार्दन साळुंखे राईट अमोर द विकेट रवी गायकर साठी. स्टेप आउट करून पुन्हा एकदा ओ वॉटर फिल्डिंग. नक्कीच 3 धावा वाचवलेल्या आपल्या संघासाठी. आणि सुनील अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुंदर पैकी एकच धावांवर रोखलाय तो रवी गायकर याला. आणि संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. तसेच खंबाळपाडा सिनियर्सचे कोच सुरेश चौधरी उर्फ भाऊ यांचं आगमन झालेलं आहे. नक्कीच आपल्या संघाच्या प्रदर्शनाने आज खुश आहेत. त्यांच्या माहितीसाठी मनोज खाडे यांनी 47 धावा कुठले फक्त 49 धावा. ओ वॉट अ ग्रेट डिलिव्हरी. ब्लॉकवर मध्ये टाकले. आणि सुजित शेलार क्या बात आहे. डीजे सुज अप्रतिम पैकी 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावाने संघाची धावसंख्या. आणि पिंट्या जोशी याला मी सांगू शकतो, नक्कीच सुजित शेलार कडे बघून कुठेतरी आपल्याला उस्मान पटेलची आठवण येते. क्या बात है उस्मान. कई मर्तबा देखा है तलोजे के मैदान पे. चित्ता आहे. पुढील चेंडू उंचावून मारलेला आहे आणि चेंडू जातोय डीप कव्हर दिशेने. चौकार. डीजे नक्कीच कांबाळपाड्याचे डीजे सकाळपाड्याचे चौकाराला गाणी लावत नाहीत, असं करू नका. डीजे वाजव. षटकातील 5वा चेंडू. धावसंख्या 21. अजूनही 51 धावांची गरज. भलं मोठं असं आव्हान आहे. पुढील चेंडू अजूनही सुजित शेलारला सुद्धा आपण गोलंदाजी करताना बघू शकतो. फुल टॉस चेंडू उंचावून मारला, झेल होण्याची शक्यता, परंतु चेंडू नोमॅन्स लँड मध्ये आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. एक चेंडू शिल्लक आहे अजूनही. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. एक चेंडू शिल्लक आहे. तसेच हा तिसरा चौकार सलग जर श्याम पाटील यांनी मारला तर प्रल्हाद काळन यांच्याकडनं 1000 रुपये जन्मामध्येच द्यायचे. धाव संख्या होती ती 25. अजूनही 47 धावांची गरज. ओ जोरदार मारायचा प्रयत्न, पण चेंज ऑफ पेस अनुभवाची ही गोलंदाजी पूर्णपणे बीट केलं. आणि 2 धावा. आणि सुजित काय करत आहे. उस्मान दमला. षटक संपतोय. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक जाते आणि संघाची धाव संख्या सकाळपाडा सिनियर्सची होते ती 27. नक्कीच
12वा नाहीतर 11वा खेळाडू जाऊन काहीतरी कानमंत्री देईल फलंदाजांना की लवकर आउट व्हा. अजूनही फलंदाज बाकी आहेत. साई बॅटमॅन कंबाल परवाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. यो साई बॅटमॅन कंबाल परवाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. नक्कीच साई बॅट्समॅन ठाणे नाही तर रायगड भिवंडी ओपन सगळ्या जिल्ह्यात फेमस झाला. अप्रतिम फलंदाज. बोला पिंट्या जोशी. एक चांगली अशी खुशखबर आहे. आपल्या विभागातली कल्याण विभागातली कल्याण डोंबिवली विभागातली वाडेकर संघ हा ज्युएली इथे भल्या मोठ्या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये प्रवेश क्या केलेला बात आहे, क्या बात आणि आहे. निलेश खूप खूप अभिनंदन. निलेश कापसे यांना आमच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी लाख लाख शुभेच्छा. खूप खूप अभिनंदन वाडेकर संघ तसेच गुरुदादा कापसे. आपला संघ अंतिम सामन्यात प्रवेश झालेला आहे. तसेच अंजूर संघाला सुद्धा बेस्ट ऑफ लक. म्हणजे कल्याण वर्सेस भिवंडी. तर नक्कीच हा सामना झाल्यावर कॉमेंटेटर आमच्याबद्दल बोलणार आहेत. दोन समालोचकांबद्दल. 27 धावा झालेल्या आहेत. 2 षटकात तब्बल 45 धावांची गरज आणि सुजित शेलार ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. फिरकी का सौदागर. उस्मान पण मला एकच समजत त्याच्या दुसऱ्या नाझिम गुल्लीला बॉलिंग का नाही दिली अजूनपर्यंत. मॅन ऑफ द सिरीज प्लेअर. तर नक्कीच मी पिंट्या याचं उत्तर देईन. इक्बाल तेली हे खूपच सुंदर क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या गोलंदाजांना नेहमी संधी देतात म्हणून ते गोलंदाजी घेत नाही. चला सुजित टू रवी. ओ ब्लॉकहोलचा चेंडू सुंदर फिक्स व्हॉट अ फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण जनावमा. मला अजूनही आठवतंय टिटवाळा इथे आमच्या संघाचा सामना चालू होता. मी तेव्हा खूप लहान होतो आणि आमचा तब्बल अर्धा संघ व अर्धा गाव घरी पोचला होता आणि एक चेंडू 4 धावा हवे असताना जनावमानी पल्लू स्कूप मारून तो सामना जिंकून दिला होता. असे खेळाडू आपल्या संघात. ट्विन किती. अप्रतिम चेंडू पूर्णपणे बीट केले. तुफान मैदानात कोणत्याही प्रकारची पार्शियलिटी केली जाणार नाही. प्रसाद परब याची नोंद घ्यायची. पुन्हा एकदा आपण आल्यास संघाला पेनल्टी लावली जाईल. हो मी बोललो फिरकी का सौदागर आणि इथे नो टाकलेलं आहे. फ्रेट काय पंच. ऑफ साइडला आपण ठेवू शकता फिल्डरचा. ऑफ साइडला 6 क्षेत्ररक्षक ठेवू शकतो. काय पट्टीच्या बाहेर आहे. 6 ठेवू शकतो ऑफ साइडला आपण. लेग साइडला नाही ठेवू शकत. चला नो आहे. फ्री हिट. फलंदाजांनी पंचांना नो द्यायसाठी प्रेशर टाकायचं नाहीये. प्रोफेशनल खेळाडू वारंवार असंच करतात. मुंबईच्या खेळाडूंना ती खासियत आहे. 5-4 अशी क्षेत्ररक्षण लावायचे. चला पुढील चेंडू सुजित शेलार. सामना जरा वेळ कमी घ्यायचा. चला फटाफट. फुलटॉस चेंडू पूर्णपणे बीट झाले. श्याम पाटील. व्हॉट अ फिल्डिंग मच्छिंद्र पाटील. क्या बात आहे. पूर्णपणे झोपून दिलं स्वतःला आणि चौकार अडवलेला आहे. 22 स्वरूपात एक धाव. होऊन जाऊ द्या. पंचांनी 22 ची खूण करायची. फ्री हिटचा योग्य वापर करू शकले नाही. व्हॉट अ फिल्डिंग. 1999 ची आठवण करून दिली मच्छिंद्र पाटील यांनी. तुम्हाला एक सांगण्यात येतंय की आमच्याकडे फर्स्ट एडची डब्बी आहे. स्ट्रेचर नाहीये. पडू नका जास्ती. पुन्हा एकदा लेग स्पिन. व्हॉट अ डिलिव्हरी. क्या बात है उस्मान. रवी गायकर. रेड वर्सेस रेड. पक्षाकडे प्रकाश चव्हाणकडे चेंडू गेला तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक अमित गुजरे यांच्याकडनं. व्हॉट अ प्राइस. नक्कीच त्याच दिशेने मारायला चेंडू दिला होता. वाईटचा इशारा पंचांचा. आणि यष्टी रक्षक आपण पाहू शकता राजादास चौधरी अतिशय कमी वेळ देतात फलंदाजांना. तसेच मी विनंती करतो मोठागाव आणि देसाई ब संघाला की आपण तैनात राहायचंय. शेवटचा चेंडू पडल्यावर आपण मैदानात उतरायचंय. पुढील चेंडू सुजित. कुटपायचा चेंडू आणि पूर्णपणे बीट करत आहेत वारंवार रवी याला. आणि काही खेळाडूंचं म्हणजे चेंडू डॉट झाला की वाईट मागायची खूपच वाईट सवय. पाहूया चेंडू शिल्लक येते.
5 चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या आहे ती 31. सुजित वॉट अ बॉलिंग, स्टेप आउट करायचा प्रयत्न आणि ते राजा दादा नाचत नाचत स्टंपिंग बाद रवी गायकर यांना. डीजे खंबाळपाड्याचा बाला बॉलर, खंबाळपाड्याचा मच्छा बॉलर, बॉल फेकल्यावर दांडी उडल्यावर, बॉल फेकल्यावर दांडी उडल्यावर त्या पंचाने बोटवर केला योजन्या मामा खंबाळपाडवाला, ठाणे जिल्ह्यात फेमस झाला योजन्या मामा खंबाळपाडवाला, ठाणे जिल्ह्यात. क्या बात आहे. जान्या मामा यांचं नाव, अप्रतिम असा खेळाडू. चित्तू शेलार, तुम्हारे पास जान्या मामा है तो हमारे पास सुरेश मामा है. क्या बात आहे. 2 अप्रतिम असे खेळाडू. चला वेळ कमी घ्यायचंय आणि मला वाटतं 5वे गोलंदाज मनोज खाडे, कुठेतरी त्यांचं टीव्हीवर लक्ष आहे परंतु तुम्हाला मिळणार नाहीये. गुड बॉलिंग उस्मान. नक्की क्षेत्ररक्षण लवकर सजून घ्यायचंय. तसेच ज्ञानेश्वर मुठे दादा यांच्याकडने जर भाऊजी जेल आपण गेली सामना जिंकलोय भाऊजी. तर 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. एका साईडला 5 क्षेत्ररक्षक लावायचे याची नोंद घ्यायची आहे. 6 लावल्यास तुम्हाला नो दिला जाईल. चला वेळ कमी घ्यायचंय. मनोज खाडे, मनोज काडे तुमच्या नावावर आधीच मॅडम मॅच डिक्लेअर झालेली आहे. मागून लवकर षटक घ्या. घेऊन मार खाल्यास नजीम गुल्लीला वारंवार हलवण्यात येत आहे. काय आहे, क्या बात आहे. 6 चेंडू आणि 41 धावांची गरज. बस मनोज खाडे. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, टॉसिंग, फुल टॉस आणि चेंडू भिरकावून दिलाय. चौकार. नक्कीच गोलंदाज असताना सुद्धा मनोज खाडेचा प्रयोग केला, काही गरज होती का? डीजे जितू शेलार, तुम्हाला माहिती आहे ना, जेव्हा आपण पण मॅच टू मॅचला घुसतो तेव्हा एका षटक टाकून टाकतो का, आता मॅच टू मॅच भेटायला तोच प्रयोग केलाय त्यांनी. चला चेंडू लवकर द्यायचा आहे. डीप मिड विकेट दिशेत आपण बघू शकता दीपक साळवी, संघाचा एक अप्रतिम असा फलंदाज, रायटी लेफ्टी फलंदाज. 5 वाजले, चला लवकर खेळा. मनोज खाडे यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. चहा आला नाही अजून. हॅट्रिक संपादन केल्यास 500 रुपये. अक्षय शेलार यांच्याकडनं, अक्षय चौधरी यांच्याकडनं, सॉरी. नोचा इशारा आणि मला वाटतं हा गोलंदाज बंद करावा. दुसरे गोलंदाज सुद्धा आहेत. फ्री डे बंद होणार नाही, टेन्शन घ्यायचं नाही. प्रसाद परब, मनोज सर्व तूच करशील तर संघ काय करे. बरोबर बोलेल पिंट्या जोशी. तसेच नो बॉलला फ्री हिट असणार आहे. प्रल्हाद कळण यांचे आम्ही आभार मानतो की दोन्ही समालोचकांसाठी रेडबुलची सोय केलेली आहे. नाही मी फ्री हिट. ओ क्विकर वन चेंडू आणि मच्छिंद्र पाटील यांची गच्चाल क्षेत्ररक्षण. वाईड. पंचांना विचारू आधी चेंडू कुठे डिफ्लेक्ट झालंय का. आणि 3 धावा धावून पूर्ण. पंचा निर्णय लवकर द्यायचा आहे. सेवाग बॅट कटे, श्याम पाटील, धन्यवाद. अप्रतिम अशी स्पोर्ट्समॅनशिप. स्वतःहून सांगितलं बॅट कटे, नाही तर रवी गायकर असता तर वाईट मागितला असता. नक्कीच अप्रतिम प्रोफेशनल खेळाडूची ओळख. स्ट्राईक एंडला गणेश पाटील द डेंजरस, दी एव्हरग्रीन. 2 6 ला 1000 रुपये. ओ हो, पूर्णपणे टॉस करते मनोज खाडे. ग्रीन आहे त्यांची कॅप, ग्रीन आहे. एव्हरग्रीन. उर्वरित चेंडू समालोचन करतील पिंट्या जोशी. आणि इथे मला वाटतं अजून एक फलंदाजाला संधी मिळणार आहे. दाढी राजेश चव्हाण द कीपर, सकाळ पाड्याचे लीगल यष्टी रक्षक. मला एक सांगण्याची महत्त्वाची सूचना, सकलपाडा वर्सेस कंबालपाडा सिनियर्स संघ झाला सामना. तर आतापर्यंत कंबालपाडा सिनियर्सच्याच बाजूने, कारण एक बोलायचं झालं तर शिवाय दादा शेलार हे प्रथम कंबालपाड्याचे आहेत, नंतर सकलपाड्याचे. आणि इथे इक्बाल तेली यांचा अप्रतिम क्षेत्ररक्षण. नाझिम गुल्ले लावले.
फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि देसाई ब आणि मोठगाव संघाला मी विनंती करतो दोघे संघ तैनात राहायचे. आणि दोघा सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. तसेच अरविंद शेठ शेलार यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू श्याम पाटील यांनी भिरकावून दिलेला आहे. चेंडू डीप मिड विकेटच्या बाहेर. षटकार. एक चेंडू बाकी, एक चेंडू. एक चेंडू फक्त औपचारिकता राहिले आणि कुठेतरी खांबाळपाडा सिनियर्स पुन्हा एकदा तोच दमखम, तीच ताकद, तोच अटॅक दाखवताना. आणि एक महत्वाची सूचना आहे, दोन्ही संघांना सामना जिंकल्यानंतर एकमेकांना हात राऊंड मारायला मिळवायचे. लागेल. एकमेकांना हात मिळवायचे सामना झाल्यानंतर. शेवटचा चेंडू झाला, टाइम वेळ घ्यायचा नाहीये. पुढील सामन्याचे पंच राहतील सुनील भोईर आणि तसेच पंकज दुबे. अप्रतिम चेंडू आणि अशा तऱ्हेने खांबाळपाडा सिनियर संघ पूर्णपणे मात करतायत सकाळपाडा सिनियर संघावर. अभिनंदन संघांचा. एकमेकांना हात मिळवायचंय. चला दोन्ही संघ लाईन अप व्हायचे. तर मनोज खाडे यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. आणि आलेल्या आता माहितीनुसार जय अंबेका टोंडरे संघ विजय झालेला आहे. आमचा विश्वास पाटील टोंडरे